बुलेटिनमध्ये स्वागत। भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार स्नेहा कलाटे यांनी आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केलेला आहे। पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचीच एखादी सत्ता येणार असा दावा त्यांनी केलेला आहे। महिलांचे प्रश्न अनेक आहेत आणि तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहात। लोकांचा प्रतिसाद आता मिळतो आहे, विश्वास वाटतोय जिंकण्याचा? नक्कीच कारण की जसं सांगितलं की आम्ही सर्वजण स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या विजनवर त्यांच्या पावलांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। निश्चितपणे जसं भाऊंनी सांगितलं, शंकर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी अबकी बार होणारच। त्यातले 4 कमळ ही नक्कीच आमच्या 26 प्रभागातले असणार हा विश्वास। पुढे जे उमेदवार आहेत त्यांचं काही आव्हान वाटतंय का? नाही वाटत आहे, कारण विकास कामं प्रभागात झालेली आहेत। स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि सर्वांचे लाडके आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 2 टर्म नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि प्रभागात अनेक विकासाची कामं झालेली आहेत। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आमचं भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आमच्या 26 प्रभागामध्ये 4 उमेदवार नक्कीच निवडून येणार आहेत। तर पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। मोठ्या नेत्यांच्या सभांऐवजी उमेदवार पदयात्रा काढतायत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। पक्षाचा आणि आपला अजेंडा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याकरता उमेदवार थेट घरोघरी जात आहेत आणि प्रचार करतायत। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार शैलजीत बनसोडे यांच्याशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित यांनी। पुणे महानगरपालिकेची प्रचार सध्या सुरू झालेला आहे। निवडणूक आहे, जो प्रचार त्या सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उमेदवार जे आहे तो घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतायत, प्रत्येक घरात जाण्याचा प्रयत्न करतायत आणि आपला जो काही विकासाचा अजेंडा आहे तो पोहोचवण्याचं काम हे विकासाच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतात आहे। आपल्यासोबत खराडी वाघोलीचे उमेदवार शैलजीत बनसोडे आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, प्रचार सुरू आहे, नेमकं कसा प्रतिसाद मिळतो? लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय आम्हाला। लोकांनी आशीर्वाद रूपी मत देण्यासाठी सुरुवात सुद्धा केलेली आहे। लोक म्हणतात आम्ही 4 कमळ निवडून आणायचं त्यांनी निर्धार केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला विजयाची निश्चित अशी शाश्वतीच मिळत आहे या स्वरूपाने। लोकांकडून काय प्रतिसाद मिळतोय, काय त्यांचं म्हणणं आहे, काय प्रश्न मांडले जातात? लोकांच्या मूलभूत सुविधांवरती थोडंसं काम करायची गरज आहे। खराडी चंद्रमध्ये जी पाण्याची समस्या भेडसावत आहे, वाघोलीला सुद्धा तीच समस्या आहे। लोकांच्या प्रामुख्याने कुठली समस्या जाणवते आम्हाला आणि लोकांचे प्रश्न पण जे आहेत ते पाण्याच्या निगडीत आहेत। आम्ही निश्चितच त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करू। अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या टीका झाल्या, या ठिकाणी 3 जागा देण्यात आलेल्या असं देखील आता आमदारांनी देखील बोललेलं आहे। या सगळ्यामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही निघलाय पुढे? हो, निश्चितच आमचा प्रामुख्याने आमची जी विचाराची जी भेडसण आहे आमची ती विचाराच्या आणि ह्याच्या या अनुषंगानेच आहे की आम्हाला इथे विकासाची गंगा जशी देशामध्ये राज्यामध्ये तशी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला खराडी चंद्र या भागामध्ये करायची आहे। प्रचार तुम्ही जर पाहिला तर घर टू घर जाताना पाहायला मिळते, रॅलीच्या माध्यमातून असेल। नेमकं मोठी सभा नको आहेत का? लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं, अवधी कमी आहे, काय सगळे प्रचाराची यंत्रणा कशी राबवत आहे? एकंदरीत तुम्हाला माहित आहे की आपल्याला महानगरपालिकेसाठी प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळाला आहे। आम्ही घर टू घर जाऊन लोकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो। निश्चितच जर वरिष्ठ नेत्यांकडून तशी सभेची आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सभा सुद्धा घेण्यासाठी उत्सुक आहोत। आपण जर पाहिले तर हे उमेदवार आहेत आणि घर टू घर जाण्याचा प्रयत्न करतायत, लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचाच विजय होईल असा ठोस दावा जो आहे तो या ठिकाणी उमेदवार करून काढताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे।